हॅलो राणे. हा हॅलो. काय करलीस ग? काही नाही बसले, बोल ना. तुला काय आमचं चांगलं व्हायला बघवतच नाही का ग? अरे काय झालं? काय काय झालं झालं? ते तरी सांग. काय झालं म्हणजे हिथं माझ्या नळाला पाणी येईना झालंय आणि मी तिकडं वरी बघायला लागलाव. पाणी मोकार तू घालवायला आलेस वाया. ए नीट बोल. काय पाणी मोकर वायाला घालत नाही, तुझ्या नळात काहीतरी प्रॉब्लेम असेल. जा ते नळ प्रॉब्लेम झालेलं ते सॉल्व्ह कर. तू मला का फोन करून म्हणते मला बघवत नाही? मग काय खरं ते सांगायला लागलाव की नळ बंद करायचं कळत नाही काय तुला? नळ का बंद करू मी? आम्ही नळ बिल भरतोय. इथं पाणी येतं आमच्या दारात, तर ना सगळं पाणी भरलं, सगळ्या झाडांना पाणी टाकलं. मी माझं नळाचं आम्ही बिल भरतोय ते मी नळाचं हे करते. मी काय तुझ्या नळाला काय तिथं हे केलं का काय पाणी जाऊ नये म्हणून? काय मंत्र बिंत्र टाकला का काय तुझ्या इथे येऊन? तुला शहाणपणा करायला लागल्यास ग. ए तू नीट बोल. काय मी इथं माझ्या दारात पाणी येतं मी काय पण करेन, नासाठी करेल, नाही तर अजून 4-5 मी मोठे बॅरल भरून ठेवल. तुला काय करायचंय? अगं पण आमच्या नळाला पाणी येईना झालंय, आम्हाला विहिरीला जाऊन पाणी आणावं लागलंय. नळ बंद कर की आमच्या मग नळाला. मी काय करू? तिकडे ग्रामपंचायत मध्ये जाऊन बोल की. इथं माझ्या इथं पाण्यात येते तुला बघवत नाही, मग मी तुला फोन करायला पाहिजे मग तुला बघवा नाही काय म्हणून? मग ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये तुझा बाप मेंबर आहे म्हणून काय बी करतेस होय तू? मग आहे माझा बाप मेंबर तिथं, तर मी तिथं पाणी माझ्या घरी जास्त येतं का कमी येतं हे काही माझा पप्पा नाही ठरवत. तिथं हे सगळ्यांच्या घरी एकसारखं पाणी जातं. आता तुझ्या नळाला काय प्रॉब्लेम आहे हे तू जाऊन बघ की, जा की ग्रामपंचायत मध्ये सांग. आमच्या घरी येत होता, माझ्या घरी सगळं मी बॅरल भरते, मला काय भरायचं ते भरते आणि हा येते मी झाडा पुढं पाणी मारते. तुला काय करायचं त्याच्यात? तुला बघवत नाही तर मग तू कशाला जळतोय माझ्यावर? तिकडे तोंड करून जात जा की, आमच्या गल्लीकडे कशाला बघतोय तू? अगं तुझं घर गारीत आहे आणि माझं घर उमाटावर आहे, त्याच्यामुळं तुझं गारीत असल्यामुळं तुझ्या नळाला फुल्ल पाणी येतंय आणि माझ्या नळाला येत नाही ग. हा मग माझं घर खाली आहे ना इकडं, तर माझ्या नळाला पाणी येतं. तर मग मी भरते. तुला पाणी लागतं तू येऊन घेऊन जा की मग. कशाला मग तू म्हणतोय की तुला बघवत नाही? हे काय बघवायचं झालं का? पाणी आमच्या इथे येतं हे तुलाच बघवत नाही, कळलं का? गल्लीतली तू नुसती जळकुटी पोरगी एक नंबर हा जळकुटी. तूच जळकुट आहे म्हणून तर मला फोन केलाय. मी तुला फोन करायला नाही आले की मला फोन करा मी जळते म्हणून. जा अख्ख्या गल्लीत विचार कोण जळते. तूच जळतोय म्हणून तर सगळ्याला रोज एकाला फोन करतोय. आज मला केलंय पाण्यासाठी, कोणाला करशील उद्या शेतासाठी, कोणाला कशासाठी करशील मला काय माहित नाही? मला सगळ्या पोरी सांगतात गल्लीतल्या. मला बोलते त्या दादा दादा म्हणून हा गल्लीतली. नाही मला सगळं सांगतात पुरी. नंद्याने असं केलं, नंद्या ह्याला फोन केला, ते त्या बाईलाच फोन केला, तिला म्हणतोय की तुम्ही शेतीच लयच बाया कामाला घेतल्या. आम्हाला काही कळत नाही का तू किती जळतोय? ए बाई तुला बंद ए करताय का तू नाही? गप तू गप. तू कुणाला फोन केला हे तुला माहित नाही? उद्या आता माझ्या पप्पाला सांगते. म्हणतोय की आपल्या इथं पाणी येतं म्हणून असं करतोय. तुला काय वाटलं मी काय शांत बसते का? तू जळकुट ह्या फोनवरूनच कळलं की. पप्पाला सांगते मी आलं तुझा फोन आला होता म्हणून. मेंबरच्या पुरीला फोन केलाय मी. हा मग मी तेच सांगते. पाणी आमच्या इथं येतं मग येऊन भर की मग आमच्या इथं तू. काय मी काय तुला पाणी तिथं देऊ का काय? पण तुझ्या नळाचं तुटी बंद केल्यावर तुझ्या हाताला काय नकुरड होईल का ग? मी बंद करणार नाही. मला पाणी येतं ना 1 तास, तर 1 तासामध्ये मी पाणी सगळं भरून घेणार, सांडणार, माझी मर्जी. का नळाची तुटी बंद केल्यावर तुझ्या नाकातली केस जळणार आहे? मी नळ बंद करणार नाही. तुला नळ बंद करावं लागेलच. मी नळ बंद करणार नाही जा ग्रामपंचायत मध्ये. मी तिथं येतोय भांडण करायला आता सध्या. हा ग्रामपंचायत मध्ये ये, मी पण येते. मी ग्रामपंचायत मध्ये येत नसतो. ग्रामपंचायत वाल्यांना पण माहितीये कसला जळका, रोज एकाला फोन करते काहीच बघवत नाही तुला. मी तुझ्या घरापाशी येऊन आता बोंबलणार आहो मोठ्यानं. हा बोंबल काय करायचंय कर. 10 मिनिटात मी ग्रामपंचायत मध्ये जाणार आहे. तू पण ये तिथं. बघू की आता मी पण एक चांगलं 5 HP ची मोटर आणतो, तुम्हाला दाखवितो. हा दाखव पाणी सांड, नाही तर तिकडं लोकाला वाटा आम्हाला देऊ नको. आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला येतं ग्रामपंचायतचं पाणी. अगं पण तुझं पाणी भरायचं झाल्यावर नळ बंद कर जा की. नाही करणार मी. का बर? का बरं म्हणजे? मला सांडायचं पाणी मी सांडते. बाप ग्रामपंचायतीचा मेंबर आहे म्हणून करत नाही सोय बंद. हा म्हणून करत नाही बंद. वा 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 वळण आहे मग, मस्त वळण आहे. हा आम्हाला वळण आहे, तुम्हाला नाही वळण मला माहिती की. ह्या त्याला रोज फोन करायचं बघवत नाही काही. लोकांच्या जीवावर ह्या बारीला मेंबर झाला, आता पुढच्या बारीला सदस्य तर होता बघा साधा. हा बघू. तू एकटाच असं असशील की नुसतं जळतोय आज ह्याच्यावर तर उद्या त्याच्यावर. असं आम्हाला कोण करत नाही. ए बाई तुझ्यासोबत बोलत ए बसायला तू नाही. शांत बस. तू फोन केलाय, तू कशाला फोन केला मग? तुला माहित नाही का मी कोणाची पोरगी आहे? तू कोणाची कलेक्टरची काय असं हा असं नका म्हणजे मग पाणी नासाडी करेल नाही तर मी काही पण करेल.
कोणी बोलायला आजपर्यंत नाही आले ह्या 15-20 वर्षामध्ये. तू कसं काय आला रे मला फोन केला तू? गावात आपली ग्रामपंचायत मध्ये जायचं ना तू. अगं गावात मी एकटाच एकमेव मुलगा कोणाला हा तू एक मिनिट हा तू एकमेव मुलगा आहे. सगळ्यांना फोन करतो, सगळ्यांना म्हणतो की हे करू नका, ते करा, ते करू नका. मी एक नंबरचा जळका आहे तू. तुला अजिबात अक्कल नावाची चीज नाही. शाळा पण शिकत नाही. जातोय रोज उठलं की शेतात इकडं तिकडं. तुला सेन्स असले असं ना तर तुम्हाला फोन नसता केला नळाचं ही बंद करत जा म्हणून. मला आमच्या घरात पाणी येतं, मी भरते, मी सांडते. मला आजपर्यंत कोण काही बोलू नाही. तू कसं काय फोन केला रे मला? अगं गावात मी एकमेव की तुला टक्कर देऊ शकणार. हा ये मग ग्रामपंचायत मध्ये. तुझा बाप माझा मित्रच आहे तसा बी उग जास्त लय. हा ये मग ग्रामपंचायत मध्ये. तुझा बाप बी म्हणेल उलट बरं केलास पोरीला फोन लावून दाब टाकलाच. हा ये मग तू ग्रामपंचायत मध्ये बोलू. कशा हा ये ग्रामपंचायत. तू खाल्ल्यामुळे ती इकडं खाल्ल्यामुळे ती बोलू इकडं. ग्रामपंचायत मध्ये ये, मी फोन ठेवते. मळ्यात ये तू.